कैलासजी संध्याकाळी अचानक फिरून बागेतून घरी आले होते तेव्हा त्यांनी पाहिलं त्यांची पत्नी म्हणजे सुलभाताई ह्या बेडवरती झोपलेल्या होत्या. कैलासरावांनी सुलभाताईंना आवाज दिला, सायंकाळ झाली आहे, लक्ष्मी येण्याची वेळ झाली आहे आणि तू म्हणजे अशी घरातील लक्ष्मी यावेळी झोपली तर लक्ष्मी तरी कशी घरात येईल. तरी देखील सुलभाताई उठल्या नाही. कैलासरावांना आता समजत नव्हतं नक्की त्यांच्या बायकोला झालं तरी काय आहे. सुलभाताई कधी कधी लक्ष्मी आईच्या वेळी अशा अवेळी झोपत नव्हत्या. मग आज त्यांना असं अचानक झालं काय आहे आणि त्या एक शब्द देखील बोलत नाही. कैलासराव त्यांच्या बायकोजवळ जाऊन बसले आणि विचारलं, सुलभा, तुला कसला त्रास होत आहे का? काही दुखत आहे का तुझं? त्यावेळी अचानक सुलभाताई उठून बसल्या आणि कैलासरावांना सांगितलं, का हो, मी इतकी अडाणी आहे का? मला काहीच समजत नाही का? मी इतकी वर्ष पुण्यासारख्या शहरामध्ये राहिले आहे तरी देखील मी अडाणी आणि गावंढळच आहे. अहो, मी जुनी 10वी शिकलेली आहे तरी देखील मी अडाणी आणि गावंढळच आहे. अहो, मी एखाद्या चांगल्या सुग्रम बाईप्रमाणे स्वयंपाक बनवते, सगळ्या गोष्टी घरामध्ये पाहते तरी देखील मी अडाणीच आहे. आता कैलासरावांना काहीच समजत नव्हतं की सुलभाताई अचानक अशा का बोलत आहे, परंतु त्यांना थोडीशी चाहूल लागली होती. त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. नक्कीच त्यांचा मुलगा काहीतरी बोलला असेल किंवा काहीतरी म्हणाला असेल, म्हणूनच सुलभाताई एवढ्या नाराज होऊन झोपल्या आहेत. कैलासरावांनी विचारलं, सुलभाबाई, आपला मुलगा सागर तुम्हाला काही बोलला आहे का? काळजी करू नका, मी संध्याकाळी सागर ऑफिसवरून आला की लगेच त्याच्याशी बोलतो, परंतु तुम्ही असं झोपून राहू नका. तेव्हा सुलभाताईंनी सांगितलं आहे, आपला मुलगा मला कधीच अडाणी आणि गावंढळ बोलत नाही, कारण त्याला माहिती आहे त्याच्या आईने त्याच्यासाठी इतके वर्ष काय केले आहे ते. मग कैलासरावांनी विचारलं, मग काय झालं आहे? कोण तुम्हाला अजून बोललं आहे? तेव्हा सुलभाताईंनी सांगितलं की आपली सुनबाई 1च वर्ष झालं आहे लग्न करून आपल्या घरामध्ये आली आहे, परंतु तिने तो माझा आता अपमान केला आहे, तो आता मला सहन होत नाही. ठीक आहे, इतके वर्षभर ती माझा अपमान करत होती तरी देखील एक शब्दाने मी तुम्हाला किंवा आपल्या मुलाला सांगितलं देखील नाही, परंतु आज तिने बाहेरच्या 4 लोकांमध्ये माझा अपमान केला, तो काही मी सहन करू शकत नाही. तेव्हा सुलभाताईंनी सांगितलं, अहो, मला इंग्रजी भाषा जमत नाही आणि बोलता देखील येत नाही, म्हणून आपल्या सुनबाईने तिच्या मैत्रिणींसमोर माझा अपमान केला आणि तिच्या मैत्रिणी देखील मला अडाणी गावंढळ समजून हसत होत्या. त्याच वेळी कैलासरावांनी सांगितलं, तू काळजी करू नकोस, याच अपमानाचा बदला आपण दोघं मिळून नक्कीच घेऊ. त्यानंतर सुलभाताईंनी आणि कैलासरावांनी मिळून अशी एक युक्ती केली की सुलभाताईंच्या आणि कैलासरावांच्या सुनेला त्यांच्या सासूशी पंगा घेतल्याचा खूप मोठा धडा मिळाला. आणि सुलभाताईंच्या सुनेने म्हणजे माधुरीने सुलभाताईंना सांगितलं की आई, यापुढे मी परत तुमचाच काय कधीच कोणाचा अपमान करणार नाही. आई, मी चुकले आहे, मला माफ करा. मग मित्र आणि मैत्रिणींनो, सुलभाताईने आणि कैलासरावांनी त्यांच्या इंग्रजी येणाऱ्या सुनेला कशा प्रकारे धडा शिकवला हे आपण कथेमध्ये पाहूया. ओ माय गॉड, टुडे इज व्हेरी हॉट डे. काय म्हणत आहेस सुनबाई? तुम्हाला तर काहीच समजत नाही, तू काय बोलत आहेस? किचनमध्ये उभी असणारी सुलभाताई आपल्या सुनबाईला माधुरीला विचारत होती. अहो आई, मी तर विसरूनच गेली की तुम्हाला काहीच इंग्लिश येत नाही. मग तुम्ही मी बोललेले इंग्लिश कसं काय समजून घेणार आहे? मी तर फक्त एवढंच म्हणत होतो
की आज खूप गरमी आहे. मला तर या गरमीमध्ये इथं उभं राहणं देखील खूप मुश्किल आहे आणि वरून जेवण बनवणं या गरमीमध्ये तर लांबचीच गोष्ट आहे. आई, इथे ह्या गरमीत उभे राहून स्वयंपाक बनवणे हे मला अजिबात जमणार नाही. आई, मी भाजी चिरलेली आहे, पीठ देखील मळलेलं आहे. फक्त तुम्ही चपात्या करा आणि भाजी करा. मला या गरमीमध्ये जमणार नाही. ओ माय गॉड, व्हेरी हॉट डे, म्हणजे आज खूप ऊन आहे. एवढं बोलून माधुरी तेथून निघून गेली. माधुरी आजच नाही तर तिच्या दररोजचं होतं की इंग्लिशमध्ये काही ना काही बोलून आपल्या सासूबाईंचा नेहमीच अपमान करत होती की त्यांना इंग्लिश बोलता येत नाही आणि त्यांना समजत देखील नाही. सारखं सारखं सासूबाईंसमोर इंग्रजी बोलून त्यांना दाखवत होती की मी किती हुशार आहे, मी किती शिकलेली आहे. लग्न झाल्यापासून कशा तरीवरून इंग्रजी बोलतच असायची, पण आपल्या सासूबाईला इंग्रजी बोलता येत नाही. तरी पण ती दाखवून देत होती इंग्रजी बोलायला नाही आल्यावर तो माणूस म्हणजे गावंढळ असतो. बघ ना, जेव्हा सासूबाईंशी आपली इंग्रजी झाडीत असायची. बिचारा सुलभाताईंना आपल्या सुनबाईचे इंग्लिश काहीच कळत नसायचे. तेव्हा माधुरीला कळत होतं की सासूबाईला इंग्रजी काहीच कळत नाही. तरी देखील माधुरी लगेच म्हणायची की मी तर विसरले, सारखं सारखं तुमच्यासमोर मी इंग्रजी का बोलत आहे. मलाच कळायला पाहिजे की तुम्ही अडाणी गावंढळ कुठल्या, तुम्हाला काय कळणार ही इंग्लिश भाषा. सुलभाताईने भाजी आणि चपात्या बनवायला घेतल्या. पटापटा भाजी चपाती बनवून त्याने डायनिंग टेबलवर पाशी नेऊन ठेवल्या. मुलगा आणि सून डायनिंग टेबल जवळ जेवणासाठी बसले होते तेव्हा कैलासजी पेपर वाचत बसले आहे. सुलभाताईंनी पाहिलं की कैलासजी अजूनही डायनिंग टेबलवर जेवणासाठी आलेच नाही. सुलभाताई तावातावातच आपल्या नवऱ्याकडे गेला तेव्हा कैलासजी पेपर वाचत बसले होते. कैलासजी पेपरमध्ये एक ना एक अक्षर वाचून काढत असतात, त्यामुळे सुलभाताईंना खूप राग येतो आणि त्या रागातच त्यांच्या नवऱ्याच्या म्हणजे कैलासरावांच्या हातातील पेपर हिसकावून घेतात आणि म्हणतात की तुमचं काही न्यूजपेपर वाचून पोट भरतं का, गुपचूप नाश्ता करायला चला. अहो सुलभाबाई, म्हातारपणात एवढा राग चांगला नाही. एवढा राग केल्यावर अजून तुम्ही खूप म्हातारं होणार. थोडं डोकं शांत ठेवा. तुम्हाला कोण म्हटलं की मी म्हातारी झाले आहे. म्हातारे होतील माझे दुश्मन, मी म्हातारी नाही. कैलासराव आपल्या बायकोचं सुलभाताईंचं बोलणं ऐकल्यानंतर हसू लागतात. चल मग आपण जेवण करू. नाहीतर सून आणि मुलगा म्हणायचे की म्हातारा म्हातारी अजून गप्पा मारायला लागले आहेत. डायनिंग टेबलवर सगळे बसून जेवण करू लागले तेव्हा सुलभाताईंच्या मुलाला सागरला ठसका लागला. सागरच्या शेजारी जेवायला बसलेली माधुरी आपल्या सासूबाईंना म्हणाली की प्लीज गिव्ह मी 1 ग्लास वॉटर. सुलभाताईंना कळालेच नाही की आपली सून माधुरी इंग्लिशमध्ये त्यांना काय बोलत आहे ते. तेव्हा माधुरी आपल्या सासूवर ओरडत म्हणाली की केव्हापासून तुम्हाला मी पाणी मागत आहे, तुम्हाला एकदा सांगितलेलं ऐकायला येत नाही का. अगं बाळा, मी हातात पाण्याचा ग्लास देण्यासाठीच घेतला होता, परंतु तू काय म्हणत होती मला काहीच समजलं नाही. मला वाटले की तुला दुसरंच काहीतरी पाहिजे आहे, त्यामुळे मी तुला पाण्याचा ग्लास देण्याचा थांबवलं. सासूबाई, मी तर पुन्हा विसरली की तुम्हाला तर ABCDचा ए पण येत नाही, त्यामुळे तुम्हाला माझी इंग्रजी भाषा काय कळणार आहे, ते गाढवाला गुळाची चव काय असते. कैलासराव आपल्या सुनेकडे आश्चर्याच्या नजरेने पाहू लागले. त्यांना पण आपल्या सुनेच्या या वागण्याची आता सवय झाली होती. सुलभाताईंचा होणारा दररोजचा अपमान, तो देखील इंग्रजी या भाषेवरून. माधुरी त्यांचा उठता बसता दररोज अपमान करत असायची. कैलासरावांनी या बाबतीत आपल्या मुलाशी म्हणजे सागर सोबत खूप वेळा बोलणं केलं होतं, तरी देखील माधुरीमध्ये कोणताच फरक पडला नाही.
आपल्या नवऱ्याने सांगितलं तरी ती ऐकत नव्हती. तिला तिच्या शिक्षणाचा खूप गर्व होता. ती सगळ्यांना दाखवत होती की आजकाल मी खूप शिकलेली आहे. मला तर इंग्रजी बोलायला येतं आणि मी लग्नाच्या आधी सुद्धा जॉब करत होती. ती सासूबाईंना दाखवत होती की मी तुमच्यासारखी नाही. मी माझं आयुष्य फक्त किचनमध्ये घालवलेलं आहे. कधी कधी सुलभाताई त्यांच्या सुनेला माधुरीला उलट उत्तर देत होत्या. तरी पण माधुरीमध्ये कोणताच फरक पडत नव्हता. एक दिवस रविवारी सर्वांना सुट्टी होती. माधुरी अचानक आपल्या मैत्रिणींना लंचसाठी घेऊन आली होती. त्या दिवशी कैलासराव त्यांच्या आजारी असणाऱ्या मित्राला पाहण्यासाठी त्यांच्या मित्राच्या घरी गेले होते. सुट्टीचा दिवस होता म्हणून सागर पण त्याच्या मित्रांबरोबर फिरायला गेला होता. त्यामुळे घरात फक्त सुलभाताई आणि माधुरीच होती. माधुरी संध्याकाळीच आपल्या सासूबाईंना सांगितलं होतं की उद्या माझ्या मैत्रिणी दुपारी जेवणासाठी येणार आहेत. त्या सर्वांसाठी तुम्ही मस्तपैकी नॉनव्हेज जेवण बनवा आणि पदार्थांची चिठ्ठी आपल्या सासूबाईंच्या हातात दिली आणि म्हणाली की सकाळच्या लवकर सामान आणून हे पदार्थ बनवून ठेवा आणि यामध्ये जेवढे पदार्थ लिहिलेले आहे तेवढे सगळे करायचे आहे. हे सगळे पदार्थ माझ्या मैत्रिणींच्या आवडीचे आहे. सुलभाताईंनी चिठ्ठी उघडून पाहिली तर त्या सगळ्या पदार्थांची नावे इंग्लिशमध्ये लिहिलेली होती. परंतु आता ती आपल्या सुनेला या बाबतीत काहीच विचारू शकत नव्हत्या. कारण की आता जरी तिला जाऊन विचारलं तर ती इंग्रजीवरून सुलभाताईंचा अपमान करेल. शेजारच्या एका मुलीला सुलभाताईंनी बोलावून आणलं आणि हे सगळे पदार्थ तिच्याकडून वाचून घेतले आणि त्या पदार्थांसाठी कोणते कोणते सामान लागत आहे ते सुद्धा जाऊन त्यांनी बाजारातून आणले. सकाळचे 10 वाजले तरी त्यांची सून अजून काही झोपेतून उठली नव्हती. सुलभाताईने जाऊन सगळं सामान घेऊन आल्या. सुलभाताईने अंघोळ करून पूजा करून सुनेने जे पदार्थ बनवायला सांगितले होते ते बनवायला सुरुवात करू लागल्या. माधुरी म्हणाली होती की सासूबाईंना मी मदत करेल तुमची, परंतु ती अजून देखील किचनमध्ये आलेली नव्हती. परंतु सुलभाताई समजू लागल्या की माधुरी उठून तिच्या बेडरूममध्ये तिची तयारी करत आहे. तिची सासू सकाळपासून टेन्शनमध्ये होती की ही सुनबाई मला किती पदार्थ बनवायला सांगितले आहेत. माधुरी किचनमध्ये थोडी सुद्धा मदत करू लागत नव्हती. बिर्याणी, चिकन रस्सा, चिकन सुकं, भाकरी, चिकन 65 अजून पण काहीतरी पदार्थ त्यांनी बनवले. जेव्हा हे सगळे पदार्थ बनवले तेव्हा माधुरी म्हणजे त्यांची सून नटून थटून मेकअप करून किचनमध्ये आली आणि तिच्या सासूबाईंना म्हणाली की आई, मी तुम्हाला काही मदत करू का? आपल्या सुनेला एवढं नटलेलं थटलेलं बघून सासूबाई म्हणाल्या की जर तुला मदत करू वाटली असतीस तर तू आधीच मदत करायला आली असती. आता तर तू नवीन कपडे घालून मेकअप करून आली आहे, त्यामुळे राहू दे, मीच करते आता सगळं जे काय आहे ते. असं पण जेवण बनून झालं आहे, फक्त किचन वाटा आवरायचा राहिलेला आहे आणि काही भांडी घासायची आहेत, त्यामुळे तुझे हात घाण करू नकोस. सुलभाताई आपलं काम करू लागल्या आणि माधुरी जाऊन बेडरूममध्ये मोबाईल पाहत बसते. सुलभाताईंचं काम झाल्यानंतर त्या आपल्या बेडरूममध्ये आराम करण्यासाठी गेल्या. त्यांना वाटलं की आता माधुरी कमीत कमी सगळ्या मैत्रिणींना हाताने जेवण वाढेल, त्यामुळे त्या बिनधास्त आराम करू लागल्या. पण सुरुवातीला रूममध्ये जाऊन अर्धा तास पण झाला नसेल तोपर्यंत त्यांची सून त्यांना बाहेर आवाज दिला आणि म्हणाल्या की माझ्या सगळ्या मैत्रिणी आलेल्या आहेत, तेवढं किचन मधलं जेवण डायनिंग टेबलवरती आणून ठेवा आणि त्याआधी कोल्ड्रिंकची बॉटल फ्रीजमध्ये ठेवली आहे, ती पण येताना घेऊन या. अजून काचेचे ग्लास पण घेऊन या आणि ती कोल्ड्रिंक
ग्लासमध्ये ओतून द्या. माधुरी तिच्या सासूबाईला गोड गोड बोलून ती बोलवत होती, कारण तिला माहीत होतं की सासूबाईला 2-4 गोष्टी प्रेमाच्या बोलल्या की सासूबाई लगेच सगळी कामं करतात. माधुरीने सकाळपासून इकडचं भांड तिकडं सुद्धा केलं नव्हतं किंवा एखाद्या सुद्धा कामाला हात लावलेला नव्हता. सासूबाई सकाळी पहाटे उठून किचनमध्ये जाऊन सगळं आवरलं होतं. आता सुलेखाताईंनी कोल्ड्रिंक घेऊन आल्या आणि त्यांच्या सर्व मैत्रिणींना कोल्ड्रिंक देऊ लागल्या. सगळ्या मैत्रिणींना आपल्या सासूबाईंची ओळख करून देताना माधुरी म्हणाली की शी इज माय मदर इन लॉ. शी इज व्हेरी इनोसंट. आय हॅव डन दिस वर्क बाय माय सेल्फ. त्यांना काहीच येत नाही. हे सगळं पदार्थ मी बनवलेलं आहे. माझ्या सासूबाईंना किचनमध्ये जाऊन काम करणं आवडत नाही. मी सकाळी 6 वाजता उठून तुमच्यासाठी ही सगळी तयारी केलेली आहे. माधुरी इंग्लिशमध्ये सांगत होती. एवढ्या तिच्या मैत्रिणी इंग्लिशमध्ये बोलत होत्या. हो हो, छान झाली आहे बिर्याणी. बिर्याणी तर खूप छान बनवलेली आहे आणि टेस्ट पण एकदम परफेक्ट आहे. एक मैत्रीण माधुरीची तारीफ करताना मराठीतच बोलत होती. हा खरंच माधुरी, तू ही बिर्याणी खूप छान बनवलेली आहे. मग अशी काही मैत्रिणी इंग्लिशमध्ये बोलल्या. ते काय सुलभाताईंना काही समजलं नाही, परंतु एक मैत्रीण मराठीमध्ये बोलली. ते मात्र त्यांना समजले. सुलभाताई विचार करू लागल्या की ही बिर्याणी तर मी बनवलेली आहे, तर मग ह्या सगळ्या तारीफ माधुरीची का करत आहे. सुलभाताईंना समजलं की नक्कीच माधुरीने इंग्रजीमध्ये आपल्या मैत्रिणींना काही ना काही सांगितलेलं आहे की मला समजू नये म्हणून. कारण की मला इंग्रजी येत नाही, त्यामुळे तिच्या मैत्रिणी तारीफ माधुरीचीच करत आहे, माझी नाही. सुलभाताई काही सामान घेऊन किचनमध्ये चालल्या होत्या. तेव्हा एक मैत्रीण सासूबाईंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून इंग्रजीमध्ये म्हणाली की तुझी सासू काय नेहमी साडी घालते का. तर त्यांची इंग्रजीमध्ये उत्तर देत सून, हो, नेहमीच ती साडी घालून असते आणि ती त्या साडीमध्ये कामवाली बाई दिसते. म्हणजे माझ्या सासूबाईंना काहीच कळत नाही, एकदम ओल्ड फॅशनचे कपडे घालतात. एवढं म्हटल्यानंतर सगळ्या मैत्रिणी हसू लागतात. मैत्रिणी हसू लागल्या हे पाहून सुलभाताईंना समजलं की या कोणत्या पद्धतीने हसत आहे, कारण या हसण्याचे प्रकार सुद्धा त्यांना कळतात. त्यांना समजलं की या नक्कीच माझी टिंगल उडवून हसत आहे. तिच्या मैत्रिणींच्या टिंगल करण्याच्या नजरा त्यांना समजल्या. सुलभाताईंना हा प्रसंग खूप वाईट वाटला. त्यांना मनामध्ये खूप वाईट वाटलं होतं. त्या विचार करू लागल्या की असं काय करू म्हणजे माधुरी सून माझा अपमान करणार नाही. आता त्यांना हा अपमान सहन होत नव्हता. ते आपल्या मनाला म्हणत होत्या की मी इंग्रजी का नाही शिकले, मला इंग्रजी का येत नाही. त्या विचार करू लागल्या की जर मला इंग्रजी येत असतं तर मी आज माझ्या सुनेबरोबर इंग्रजीमध्ये बोलली असती आणि सून मला अडाणी गावंढळ म्हणून बोललीच नसती आणि माझा असा अपमान केलाच नसता. खरं तर सुलभाताई अडाणी नव्हत्या. त्यांचे 10वी पर्यंतचे शिक्षण झालं होतं, परंतु त्यावेळेस त्यांना इंग्रजी विषय हा जास्त करून शिकवला जात नव्हता. त्यावेळेस मुलींच्या शिक्षणाला जास्त फार महत्त्व दिलं नव्हतं, त्यामुळे त्यात त्यांची चूक कोणतीच नव्हती. सुलभाताई रात्रभर झोपल्याच नव्हत्या. सुलभाताईंना जागे राहून त्यांच्या सुनबाईचा आणि तिच्या मैत्रिणींचं ते वाईट साईड बोलणं, टेंगल करून हसणं सारखं सारखं आठवत होतं. दुसऱ्या दिवशी कैलासराव आपल्या बायकोला म्हणजे सुलभाताईंना म्हणाले की काय झालं आहे सुलभा, तुला चेहरा एवढा का सुकलेला आहे. कैलासजींनी 4-5 वेळा विचारल्यानंतर सुलभाताईंनी सांगायला सुरुवात केली, मला इंग्रजी शिकायचं आहे. काल आपल्या सुनबाईच्या मैत्रिणी आल्या होत्या आणि त्या सगळ्या माझ्यासोबत बस. एवढं म्हणताच कैलासरावांना सगळं समजलं. त्यांना समजलं की नक्कीच सुनबाईने
इंग्रजीमुळे माझ्या बायकोचा अपमान केला आहे. आपल्या बायकोला इंग्रजी शिकायची आहे. ह्या गोष्टीला कैलासजींनी सिरियसली घेतलं आणि मनावर घेऊन त्यांनी त्या दिशेने प्रयत्न केले. अरे वा सुलभा, तुला इंग्रजी शिकायचं आहे. किती छान गोष्ट आहे. आपण आजच जाऊन तुला क्लास लावून घेऊया. सुलभाताई पहिल्यापासूनच खूप शाळेमध्ये हुशार होत्या, परंतु इंग्रजी त्यांना एवढं येत नव्हतं. बाकी प्रत्येक कामात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तेवढ्याच परफेक्ट होत्या. त्या दोघांनी जाऊन विषम पाहिलं तर ट्युशनसाठी 2 तास जाणार होते. मग 2 तास आपल्या सुनेला आणि मुलाला काय सांगायचं की आपण कुठे गेलो होतो. जर आपल्या सुनेला कळालं की मी जाऊन इंग्रजी शिकण्यासाठी क्लास लावले आहेत तर सुनबाई परत माझं हसू करेल. त्यांनी आपल्या नवऱ्याला सांगितलं. ते म्हणाले की सुलभा, आपण 1 तास संध्याकाळी मंदिरात येत असतो की तर आपण 1 तास मंदिरात अजून भजन करत असो असं घरून सांगून बाहेर येऊ. असं काहीतरी सांगू की तू टेन्शन घेऊ नकोस. मी तुला ट्युशनला सोडवायला आणि घ्यायला येत सुद्धा जाईल. आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकून सुलभाताई खूप खुश होऊन गेल्या. सुलभाताईला लाज वाटत होती की मी एवढी म्हातारी झाली आहे आणि आता ट्युशन घेण्यासाठी चालली आहे. काय म्हणतील मला इतर लोक. मला शिकवणारे सर, मुलं माझ्यावरती हसतील. क्लासला गेल्यानंतर सुरुवातीला खूप अनकम्फर्टेबल होत होतं. तिथल्या सरांनी समजून सांगितलं की शिकण्यासाठी कोणतंही वय नसतं. आपण कोणत्याही वयात शिकलो तरी चालतं. आपल्या सरांचे हे बोलणे ऐकून त्यांना कॉन्फिडन्स आला. हळूहळू सुलभाताई इंग्रजी लिहू आणि वाचू लागल्या आणि थोड्या इंग्रजी भाषा त्यांना समजू लागली. सुलभाताईंचं खूप मन लावून अभ्यास करत होत्या, कारण त्यांच्या मनामध्ये ती जिद्द निर्माण झाली होती आणि आतून पेटून उठलेल्या तो अपमानाचा ज्वाला तो फडफडत होता. कारण त्यांना आता काहीही करून इंग्रजी शिकायचीच होती आणि त्यांच्या सोनेच्या अपमानाचा बदला त्यांना घ्यायचाच होता. त्यामुळे त्या खूप ॲक्टिव्ह झाल्या. घरी पण संध्याकाळी मोबाईलमध्ये पाहून इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करू लागल्या. 2 महिन्यातच सुलभाताई पूर्णपणे इंग्रजी बोलायला आणि लिहायला लागल्या होत्या आणि पूर्णपणे आता त्यांना सगळं समजत देखील होतं. म्हणतात ना, वाळूचे कण रगडताच तेलही गळतं. ही म्हण आहे आता सुलभाताईंनी साध्य करून दाखवले होते. एका रविवारी माधुरीच्या त्याच मैत्रिणी त्यांच्या घरी परत एकदा जेवणासाठी येणार होत्या. ह्या वेळेस पण त्याच मैत्रिणी होत्या आणि जेवण सुद्धा सुलभाताईंनाच बनवायला सांगितलं. त्यांच्या सुनेने म्हणजे माधुरीने सांगितलं होतं आणि त्याचप्रमाणे सुलभाताईंनी देखील सर्वांसाठी जेवण बनवलेलं होतं. आणि नेहमीप्रमाणेच ह्यावेळी देखील माधुरीने आपल्या सासूबाईंना मदत केली नव्हती आणि सासूबाईंनी सगळे जेवण बनवून माधुरीला स्वतःला क्रेडिट देण्याचा प्रयत्न करत होती. आणि माधुरी इंग्रजीमध्ये आपल्या मैत्रिणींना परत एकदा म्हणायला लागली की मी हे जेवण स्वतः बनवलेले आहे. मुद्दाम ती इंग्लिशमध्ये आपल्या मैत्रिणींना सांगू लागली, कारण की तिला असं वाटत होतं की आपल्या सासूबाईंना इंग्रजी येतच नाही. परंतु सुलभाताईंना ती काय म्हणत आहे आणि काय बोलत आहे हे सगळं समजत होतं. तिचं बोलणं अर्धवट होताच सुलभाताई इंग्रजीमध्ये म्हणाल्या की शी डिड नॉट मेड दिस फूड, आय मेड दिस फूड. म्हणजे हे जेवण माधुरीने बनवलेलं नसून हे जेवण मी बनवलेलं आहे आणि लास्ट टाइम आणि गेल्या वेळेस पण मीच ते जेवण बनवलेलं होतं. परंतु सगळं क्रेडिट ह्या माझ्या सुनेने म्हणजे तुमच्या मैत्रिणीने माधुरीने घेतलेलं आहे. सासूबाईंचे इंग्लिशमधले बोलणं ऐकल्यानंतर माधुरी आणि तिच्या मैत्रिणी सगळ्याच उठून उभ्या राहिल्या. माधुरीच्या तर पायाखालची जमीन सरकली
आई, तुम्हाला इंग्रजी येतं आणि तुम्ही आजपर्यंत मला का सांगितलं नाही? आणि मला वाटलं की तुम्हाला ABCD मधला ए सुद्धा येत नाही. सुनबाई, मी तुझ्यासारखी नाही की कशाचा पण गर्व करत असते. तुला तुझ्या इंग्रजी भाषेचा इतका गर्व होता, परंतु आता मला इंग्रजी येत आहे याचा गर्व मी कधीच केला नाही आणि करणार सुद्धा नाही. त्यामुळे सुनबाई, कोणालाच कमी लेखायचं नाही. सगळ्या मैत्रिणी माधुरीकडे वेगळ्या नजरेने पाहू लागल्या. सुनबाई, तुम्हाला दरवेळेस तुला इंग्रजी येत आहे म्हणून माझ्याजवळ खूप ॲटिट्यूड दाखवत होती. पण बाळा, हे विसरू नकोस की आपली मातृभाषा मराठी आहे. त्यामुळे मराठी येत आहे म्हणून लाजायचं नसतं. उलट अभिमान आहे की आपण मराठी भाषा बोलतो आणि शिकलो पण आहे. इंग्रजी भाषा आपल्याला नाही आली तरी चालेल, पण आपल्याला मराठी भाषा आलीच पाहिजे. आपण मराठी भाषेत कम्फर्टेबल वाटतो. जिथे गरज असते तिथे आपण आपली इंग्रजी भाषा बोलावी. विनाकारण तू माझ्याजवळ तुझी इंग्रजी भाषा झाडून तुला काय मिळत होतं ते तुझीच तुला माहिती. एवढे बोलून सुलभाताई आपल्या रूममध्ये जाऊ लागल्या. परंतु माधुरी म्हणाली की आई, तुम्ही इंग्रजी भाषा कुठून आणि कसं शिकलात? आणि ह्या वयात हे कसं शक्य झालं? अगं माधुरी, प्रयत्नांशी परमेश्वर. आपण प्रयत्न केला तर आपण काहीही करू शकतो. त्यामुळेच प्रयत्न करावे आणि हाच प्रयत्न मी इंग्रजी शिक्षणात केला आहे. सुलभाताईंचे काय खरे ते सगळं सांगितलं. आपली सासूबाई इंग्रजी शिकू शकते तर काही पण करू शकते. त्यामुळे पुढे माधुरीने कधीच यानंतर आपल्या सासूबाईंशी पंगा घेणार नाही हे सर्वांनाच ठाऊक होते. परंतु सासू आणि सुनेचं बोलणं चालू असताना कैलासजी पुढे येतात आणि सुनबाईला बोलतात, अहो सुनबाई, एवढ्या वर्षी तुम्ही माझ्या बायकोचा अपमान केला, तरी देखील एका शब्दाने माझी बायको किंवा मी तुम्हाला बोललोच नाही. परंतु यापुढे माझ्या बायकोचा अपमान करण्याची एक संधी देखील तुम्हाला मिळणार नाही. आणि जरी चुकून तुम्ही एखाद्या गोष्टीवर माझ्या बायकोचा अपमान केला तर तो मी कदापि आता सहन करणार नाही. कारण तुम्हाला देखील आता कळून चुकलेलं आहे. आम्ही म्हातारे माणसं जरी झालो असलो तरी कोणत्याही वयामध्ये कोणतीही गोष्ट सहजपणे माणूस मिळवू शकतो, ती फक्त जिद्द असेल तर. त्यामुळे तुमच्या शिक्षणाचा तोरा आमच्यावरती गाजवायचा नक्कीच नाही. एवढं बोलून कैलासराव आणि त्यांच्या सुनेने खडसावून उत्तर दिलं होतं. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, सुलभाताईंनी आणि कैलासरावांनी म्हातारपणामध्ये इंग्रजी शिकवून त्यांच्या शिक्षणाचा तोरा दाखवणाऱ्या सुनबाईला उत्तर दिलं होतं. आणि माणूस कोणत्याही वयामध्ये कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो हे उदाहरण म्हाताऱ्या माणसांपुढे ठेवलं होतं. याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि शिकलेल्या मुलांनी आणि सुनांनी म्हाताऱ्या सासू सासऱ्यांचा, आई वडिलांचा अपमान करायला हवा की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.